नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्रजी शिक्षक बालाजी मोरे आणि उद्या 1 मार्च 2025 10वीचा इंग्रजीचा पेपर. सो फ्रेंड्स, this is last lecture for you, and in this lecture we will discuss the paper pattern, the marking system and some important tips to solve the paper. So friends, first of all I wish you all the best to Sankalp student and the student in all over the Maharashtra. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप ऑल ऑफ यू वेल प्रिपेअर्ड. वर्षभर तुम्ही इंग्रजीचा अभ्यास केलाच असेल. तर आजच्या लेक्चर मध्ये आज आपण लेटेस्ट रिवाइज म्हणून पेपरचा पॅटर्न पाहणार आहोत आणि काही अत्यंत महत्त्वाच्या अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्या की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही इंग्लिशचा पेपर आहे तो 5 सेक्शन मध्ये डिव्हाइड असतो आणि या 5 सेक्शनची जी मार्किंग सिस्टम असते ती प्रत्येक सेक्शन हे दुसऱ्या सेक्शन पेक्षा वेगळं असतं. त्याची मार्किंग सुद्धा वेगळी असते. तर आज आपण वेगवेगळे 5 असे व्हिडिओ करणार आहोत ज्यामध्ये प्रत्येक एका सेक्शनला आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट अस डिस्कस अबाउट द सेक्शन फर्स्ट. तर पहा, जे सेक्शन फर्स्ट आहे, क्वेश्चन 1 म्हणून त्याला आपण, वन जे आहे याचं जे नाव आहे त्याला आपण लँग्वेज स्टडी असं संबोधित असतो आणि हे सेक्शन हे पूर्ण 10 मार्क्सला येत असतं. या 10 मार्क्स मध्ये 8+2 असं आपण डिवाइड करत असतो. हा क्वेश्चन सुद्धा क्वेश्चन ए आणि बी असं सुद्धा हा क्वेश्चन डिवाइड असतो. यामध्ये ऑप्शन सुद्धा क्वेश्चन असतात. संपूर्ण क्वेश्चनची संख्या जी असते यामध्ये हे 6 क्वेश्चन येतात. म्हणजे क्वेश्चन पहिल्या म्हणजे ए मध्ये 6 जी नंबरिंग असते ती फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ ही नंबरिंग अशीच असते. आता यामध्ये पूर्ण क्वेश्चनचा नंबर असतो हा 6 असतो आणि यामध्ये आपल्याला सोडवायचे असतात 4. म्हणजे एकंदरीत तुम्ही 6 पैकी 4 असं सुद्धा म्हणू शकता. आता क्वेश्चन फर्स्ट मध्ये ए मध्ये पूर्ण क्वेश्चनची जी नंबर आहे ती 6 आहे, सोडवायचे तुम्हाला 4 आणि प्रत्येक क्वेश्चन आहे 2 मार्काला, म्हणजे बरोबर तुमचे 8 होऊन जातील. जे एच क्वेश्चन इज फॉर 2 मार्क्स. एक क्वेश्चन हा 2 मार्कला असतो. आता फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे कंप्लीट द वर्ड्स आणि यामध्ये सेकंड क्वेश्चन तुम्हाला आहे जो की आपण क्लास 3rd, 4th, 5th पासून शिकत आलो. अल्फाबेटिकल ऑर्डर, ज्याला आपण वर्णानुक्रम लावतो शब्दांचा, तो अल्फाबेटिकल पुट द वर्ड्स and alphabetical order. सुरुवातीला आपण सर्व क्वेश्चन लिहून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं पाहू. त्यानंतर तुमचा क्वेश्चन आहे पंक्च्युएट करायचे तुम्हाला. पंक्च्युएट द सेंटेन्स. त्यानंतर आहे मेक 4 वर्ड्स फ्रॉम गिवन वर्ड. हा सुद्धा आपण क्वेश्चन डिस्कस करू. त्यानंतर आहे राईट द रिलेटेड वर्ड्स. राईट द रिलेटेड वर्ड्स आणि त्यानंतर
कम्प्लीट द वर्ड चेन. ओके, सो लेट अस डिस्कस वन बाय वन. आता आपण एक एक क्वेश्चन डिस्कस करू. आता बघा, कम्प्लीट द वर्ड्स. तुम्हाला यामध्ये संपूर्ण असे 4 दिले जातील आणि यामध्ये काही ऑप्शन पाहिजे नाही. 4ला 4 सोडवण्याचा प्रयत्न करायचा. याला काही जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे 4ला 4 शब्द वर्ड कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा. तयारी नेमकी कशी करतात. आता हे जे शब्द येतात, हे शब्द तुम्हाला मॅक्झिमम व्होकॅब्युलरी मधले, बुक मधले शब्द येतात. त्यामुळे तुम्हाला जे व्होकॅब्युलरी आहे ते वर्षभर तुम्ही शिकत आला असाल, वेगवेगळ्या टॉपिक मध्ये ते शब्द येतात, ते शब्द इथे येत असतात. त्यामुळे याला वेगळी तयारी काही करण्याची आवश्यकता नाही किंवा हे इझी असतात, ते तुम्हाला सोडवता येतात. आता हा पुट द वर्ड्स अँड अल्फाबेटिकल ऑर्डर, यामध्ये 2 येतात, जे 2 वर्ड सिरीज येतात. पहिली जो वर्डची सिरीज आहे ते डिफरंट लेटर असतात, हे तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. पण सेकंड जे आहे त्या सेकंड मध्ये फर्स्ट लेटर तुमचे सारखेच असतात. मग तुम्हाला फर्स्ट लेटरला ओमिट करावं लागतं, स्किप करावं लागतं. सो त्यानंतर सेकंड जो लेटर आहे त्याकडे जावं लागतं. कधी सेकंड लेटर सुद्धा सारखे येतात, त्यामुळे थर्ड कडे जावं लागेल. हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे. वाटतं आपण एक घेऊ. त्यानंतर पंक्च्युएट द सेंटेन्स. या पंक्च्युएट द सेंटेन्स मध्ये तुम्हाला बराच विचार करावा लागेल. जर तुम्हाला विचारलं की सर या 6 पैकी कोणतं आपल्याला ओमिट करायचं आहे, तुम्ही नक्की सांगेल. तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रॉब्लेम जात असते, त्यामुळे हा तुम्ही स्किप केला तरी चालतं. पंक्च्युएट द सेंटेन्स, यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स येईल. यामध्ये कधी कधी तुम्हाला हा बघा, हा शब्द आहे, हा लेट्स. विद्यार्थी केअर करत नाहीत, पण यामध्ये सुद्धा तुम्हाला अपॉस्ट्रॉफी द्यावं लागतं जर पंक्च्युएट असेल तर, किंवा कॅपिटल लेटर असेल किंवा आय असेल. आता आय, वी ऑलवेज राईट आय इन कॅपिटल. आपण नेहमी आय काय करत असतो, कॅपिटल मध्ये लिहित असतो. त्यामुळे आय जर तुम्हाला तिथं स्मॉल असेल तर तुम्हाला आय सुद्धा तुम्हाला तिथे कॅपिटल लिहावं लागेल. ओके, तुम्हाला आय सुद्धा अशा पद्धतीनं कॅपिटल लिहावं लागेल. किंवा एखादा नावाचा नंबर आहे, सॉरी एखादं नाव आहे, नाउन, तर नाउनचं फर्स्ट लेटर असतं ऑलवेज राईट इन कॅपिटल. आपण नेहमी काय करत असतो, ते कॅपिटल लिहावं लागतं. त्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला लक्ष करावं लागतात. मेक 4 वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. एक मोठा तुम्हाला शब्द दिला जातो, त्याच्यापासून तुम्हाला 4 शब्द तयार करायचा असतो. पण माझं सजेशन आहे 4 करा किंवा 5 करा किंवा 6 करा, जसं तुम्हाला सुचेल जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. पण यामध्ये सुद्धा आता काही विद्यार्थी 1 अंकी शब्द तयार करतात, 2 अंकी करतात. नाही, मिनिमम म्हणजे कमीत कमी तुम्हाला 3 लेटरच्या पुढं शब्द तयार करावा लागेल, तशी तुम्हाला सूचना तिथं दिलेली असेल. तर मिनिमम 3 लेटर्सच्या पुढचे तुम्हाला शब्द तयार करावे लागतील. यामध्ये सुद्धा सर सिक्वेन्सनच करायचे का किंवा अल्टरनेट केलं तरी चालतील, असं सिक्वेन्स करण्याचा काही म्हणजे नियम नाहीये. तुम्हाला तसं अल्टरनेट तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जे अल्फाबेट तिथं प्रेझेंट आहेत त्यापैकीच तुम्हाला तयार करावी लागेल. तुम्हाला अबसेंट अल्फाबेट घेता येणार नाही. त्याच्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड शब्द लिहावे लागतील. जसं एखादं स्कूल असेल, यामध्ये नाउन असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल, म्हणजे काही येईल तुम्हाला रिलेटेड मध्ये एक शब्द तुम्हाला काही येऊ शकतो, त्यामध्ये नाउन येईल किंवा ऍडजेक्टिव्ह येईल किंवा वर्ब येईल, पण त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला शब्द लिहावे लागतील. यामध्ये किती लिहायचे रिलेटेड वर्ड ते तुम्हाला 5 लेटर दिलेले असतात, त्यामुळे 5 ला बॉक्स लिहायचे. आणि करताना सुद्धा रिलेटेड ते बॉक्सचे जे डायग्राम आहे तो डायग्राम तुम्हाला तिथं बॉक्सचा काढावा लागेल. काही काही विद्यार्थी रिलेटेड डायरेक्ट नंबरिंग देऊन लिहितात, तर नंबरिंग देऊन नाही, जसा प्रश्न आहे तसं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे जे डायग्राम आहे ते डायग्राम तिथं तुम्ही काढणं गरजेचं आहे. कम्प्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन म्हणजे एनला जो लेटर आहे तिथून तुम्हाला नवीन शब्द वर्ड काय करावा लागेल, तयार करावा लागेल. यामध्ये सुद्धा नाउन येईल किंवा वर्ब येईल किंवा ऍडजेक्टिव्ह येईल. कळालं का? ओके, अंडरस्टँड प्रॉपरली. तिथून तुम्हाला पुढं वर्ड चेन तयार करावं लागेल. जसं एखादं ट्री, TREE, ट्री आहे, ई आहे. आता ट्री काय आहे, एक नाउन आहे. ही वर्ड चेन कशी असू शकते, नाउनची. पण एंडिंग वर्ड काय आहे, ई आहे. ई पासून दुसरं तुम्हाला करावं, ईगल करा का ई करा. ओके, तर वर्ब दिला असेल तर वर्ब पासून. एखाद्या मराठी शब्दा शेवटी ने ने असतं शेवटी, त्याला आपण वर्ब म्हणत असतो. मग त्याच्यापासून तुम्हाला तर जर तो शब्द पहिला शब्द वर्ब असेल तर नेक्स्ट येणार असेल तर कोणता घ्यावा लागेल, तुम्हाला वर्ब घ्यावा लागेल. ओके, सो हा झाला आपला 8 मार्काचा प्रश्न. याच्यानंतरचे 2 आहे. याचं नाव असतं पहा, डू ऍज डायरेक्टेड. डू ऍज डायरेक्टेड. ओके, हा डू ऍज डायरेक्टेड असतो, याचं नाव आहे. आणि त्यानंतर पाहूयात आपण क्वेश्चन फर्स्ट मध्ये बी. क्वेश्चन फर्स्ट मध्येच बी पाहूया आपण आता. क्वेश्चन फर्स्ट मध्येच बी, याचं नाव आहे डू ऍज
डायरेक्टेड. ओके, क्वेश्चन फर्स्ट मध्ये जो बी आहे डू एज डायरेक्टेड, आणि याची जी मार्किंग सिस्टम आहे ती हा प्रश्न सुद्धा 2 मार्काला येत असतो. त्या 2 मार्क मध्ये सुद्धा 1, 2 अशी नंबरिंग क्वेश्चनची असते. फर्स्ट, सेकंड हा सुद्धा किती मार्काला येईल? हा 2 आणि हा 2, हा 2 हा ऑर मध्ये असतो. वरचा 2 मार्काचा सोडवा किंवा खालचा 2 मार्क, सॉरी हा 1 मार्काला, सॉरी हा 1 मार्काला आणि खालचा 1 मार्काला यामध्ये येत असतो. आता याच्यामध्ये 2 येतात, 1 सोडवा किंवा 2 सोडवा, आणि खालच्यामध्ये सुद्धा काय येतात? 2 क्वेश्चन येतात. खालच्या 2 सोडवा किंवा 1 सोडवा किंवा दुसरा सोडवा. चला आपण फर्स्ट पाहू त्याचं 1 मार्काला. ओके, पूर्ण क्वेश्चन 2 मार्काला, आणि यामध्ये एक काय आहे 1 मार्काला, ते 2 ऑर मध्ये 1 असतं. आता पहिला जो काय आहे, मेक द सेंटेन्स फ्रॉम गिवन फ्रेज. ओके, एक फ्रेज दिला जातं आणि त्या फ्रेज पासून काय करावं लागतं तुम्हाला? एक सेंटेन्स तयार करावं लागतं. जो तो फ्रेज दिलेला आहे तोच फ्रेज तिथं असणं मस्ट आहे. आणि त्यामध्येच दुसरा काय ऑर मध्ये. ओके, ऑर मध्ये काय ऍड क्लॉज. ऍड क्लॉज वरच्या फ्रेज आणि खालच्यात काय होतं, तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल आणि तिथं तुम्हाला पुढं कंजक्शन लावून तुम्हाला काय करावं लागेल? क्लॉज ऍड करावा लागेल. हे सेकंड मध्ये. आता मेक अ फ्रेज सेंटेन्स फ्रॉम द गिवन फ्रेज. फ्रेज म्हणजे काय असतं बघा? फ्रेज मीन्स ग्रुप ऑफ अ सेंटेन्स विच डोंट हॅव सेल्फ मिनिंग किंवा सेन्स. असा ग्रुप असतो शब्दांचा ज्याला स्वतःचा सेन्स नसतो. ओके, का मिनिंग नसतो स्वतःचा, असा एक ग्रुप असतो, त्याला आपण फ्रेज असं म्हणत असतो. आणि क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला तिथून जोडावा लागतो, जिथे कंजक्शन तुम्ही घेत असतो. जसं सबऑर्डिनेट कंजक्शन असतात, दॅट असेल किंवा वेन असेल, या पद्धतीने तुम्हाला तिथं क्लॉज जोडावा लागेल. त्या दोन्हीपैकी जर तुम्ही मला विचारसाल तर फर्स्ट तुम्हाला सोपं जाईल. ओके, फ्रेज तुम्हाला वाक्यामध्ये ऍड यूज करणं सोपं जाईल, कारण तिथं दिलेलं असतं फ्रेज. ओके, आता यामध्ये हा 1 मार्काला झाला. आता याच्यामध्येच खालचा जो प्रश्न आहे हा फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, याच्यामध्ये ए बी अशी नंबरिंग असते. आता 2 याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी, सॉरी याला मी 1, 2 सिक्वेन्स दिली होती, पण हा ए आणि बी आहे. जो क्वेश्चन आहे डुअल डायरेक्टेड आहे, तो क्वेश्चन 1 आहे. आता 2 मध्ये सुद्धा अशा पद्धतीने ए बी. आता याच्यात काय पहिला काय आहे सफिक्स और प्रेफिक्स. सफिक्स किंवा प्रेफिक्स जोडा आणि त्याला ऑर मध्ये असतो मेक अ meaningful sentence from the गिवन वर्ड. एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दापासून तुम्हाला काय करायचं? वाक्याचा पूर्ण वाक्य मिनिंगफुल सेंटेन्स म्हटले तिथं. मिनिंगफुल सेंटेन्स पूर्ण अर्थाचं वाक्य तयार करावं लागतं, किंवा या सफिक्स किंवा प्रिफिक्स हे दोन्हीही सोपे असतात. हे दोन्ही जर तुम्ही हे सोडलं तुमच्या वेळेची बचत होईल आणि खालचं लिहिलं तरी खूप सुंदर. ओके, पण जो शब्द तुम्ही त्या वाक्यामध्ये लिहिला आहे त्या शब्दाला अंडरलाईन करणं विसरू नका. ओके, तर असा हा आपला लँग्वेज स्टडीचा 10 मार्काचा क्वेश्चन आहे. हा प्रश्न खूप सोपा असतो, पण आपल्याला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. या प्रश्नाला मुळात म्हणजे कोणताही जास्त वेळ लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. ओके, सो दॅट्स एंड फॉर क्वेश्चन. आणि यानंतर आपण सेक्शन 2 जो आहे, सेक्शन 2 हा टेक्स्च्युअल पॅसेज आहे, तो सुरू करतो. ओके, थँक्यू.